रक्षा मंत्रालयामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गोरगरीब उमेदवाराकडून फसवणूक करणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्यासोबत असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी याबाबत निवेदन देऊन नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये पुराव्यासह लेखी निवेदन 7 एप्रिल 2025 रोजी दिल्यानंतर त्या निवेदनावर नागपुरी गेट पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे 10 एप्रिल 2025 रोजी याची तक्रार पोलीस आयुक्त यांना देण्यात आली असून तरी सुद्धा यावर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे पुन्हा 25 एप्रिल 2025 रोजी पोलीस आयुक्त यांना स्मरणपत्र निवेदन देऊन याबाबत सखोल चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती। या फसवणुकी संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षांतर्गत प्रहार कामगार संघटनेने जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे 30 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतली। नमस्कार, मी प्रहार कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे। माझ्याकडे काही महिन्याआधी रक्षा मंत्रालयात नोकरी लावून देतो या विषयावर काही मुलांच्या तक्रारी आल्या। त्या तक्रारीनुसार मी नागपूर गेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। अमरावती येथील लालखडी रहिवासी सुरेखा पठाण हे मिलिटरी एक्समॅन म्हणजे रिटायर झालेले आहेत। त्यांनी रक्षा मंत्रालयाचे खोटे ऑर्डर काढून आयडेंटिटी कार्ड देऊन त्या लोकांची फसवणूक करून करोडो रुपयाचा स्कॅम केलेला। आमच्या आजचा हा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की गृह मंत्रालयापर्यंत महाराष्ट्रात पण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे। जर अशा गोष्टी अमरावती किंवा महाराष्ट्रात होत आहे, खोट्या ऑर्डर देऊन जर जो मिलिटरीत जॉईन करण्याचे खोटे आदेश देत आहेत, असं करून पाकिस्तानला पण पाठवू शकतो आपण। उद्या चालून जर सिंदूर ऑपरेशन जे घेत आहे आपण, सिंदूर ऑपरेशन घेता खूप छान आहे, पण याच्यावरही कुठेतरी प्रधानमंत्री आणि अमित शाह साहेबांना याच्यावर पण कुठेतरी लक्ष घ्यावं लागणार आहे आणि हे फसवणूक झालेल्या लोकांची तातडीने चौकशी करू, त्यांच्यावर CBI चौकशी बसवण्यात यावी। दिल्ली ते गल्लीचा अर्थ म्हणजे दिल्ली गृह मंत्रालयापासून तर अमरावती सुरेखा पठाणपर्यंत ही जी लिंक आहे, ही साखळी आहे, ती साखळी आपल्याला मिळाली पाहिजे, जेणेकरून जो होणारा स्कॅम आहे। आणि माझा या पत्रकार परिषदेचा दुसरा उद्देश की माझ्याकडे आतापर्यंत 20 ते 22 तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारीनंतर या पत्रकार परिषदेनंतर तुमच्या माध्यमातून आपण हे आव्हान करता की आणखीन काही लोक जर यात असतील, अटकलेले असतील किंवा जे पैसे फसवणूक झाली असतील, ऑर्डर असतील, तर हे सगळे आपल्याला देण्यात यावे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।